नागपूर हिंसाचारानंतर पोलीस अलर्ट मोडवर आले। रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांची शोभायात्रेवर नजर आहे। ऐतिहासिक शोभायात्रेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येते। नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभायात्रेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे। 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल। ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांची या शोभायात्रेवर नजर असेल। रामनवमीची ऐतिहासिक परंपरा नागपूर शहरात आहे। मध्य भारतातील सर्वात मोठी शोभायात्रा नागपुरात निघत असते। अशातच होऊ शकता की जय्यत तयारी सध्या नागपूर शहरात पाहायला मिळत आहे। एकंदरीतच काय नागपूर हिंसाचाराच्या निघणाऱ्या शोभायात्रेसाठी पोलिसांच्या सुद्धा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे। 2000 पोलिसांच्या फौज फाटा उद्या रस्त्यावर असणार आहे। त्यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा पोलिसांची करडी नजर या रामनवमी शोभायात्रेवर असणार आहे। नागपूरच्या पोद्देश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा निघत असते। त्यासोबत हंसापुरी असेल, शहीद चौक असेल, कोतवाली, सुभाष रोड असेल, कॉटन मार्केट असेल, अशा मार्गातून खऱ्या अर्थाने शोभायात्रा भ्रमण असते। नागपूर या शोभायात्रेला ऐतिहासिक महत्व असून वेगवेगळ्या आकर्षणाचे केंद्र सुद्धा असतात। या शोभायात्रेला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची सुद्धा गर्दी असते आणि यंदा सुद्धा आपण जर बघितलं असेल तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे। तेजस मोटरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।